महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। पारधी समाजाच्या वतीने आमरण उपोषण। नेर तहसील समोर आपल्या मागणीसाठी बबन मंग्या पवार आमरण उपोषणाला बसलेत व बाकी समाज बांधव आजपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, त्यामुळे आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया बबन पवार यांनी जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मरेपर्यंत आम्ही उपोषण करणार। यावेळी त्यांच्या मागण्या एसटी प्रवर्गामध्ये असणाऱ्या जमातीचा नागरिकांचा सर्वांगीण विकास होईपर्यंत कोणत्याही इतर समाजाला एसटी प्रवर्गात विलीन करू नये, आदिवासी समाज असणाऱ्या बेरोजगार युवकांना शासकीय नोकरीत चतुर्थमध्ये विनापरीक्षा सामावून घ्यावे, फासे पारधी समाजाचे बेडेगाव त्यांचे पुनर्वसन करून जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्या, पारधी समाज शासनाच्या जमिनीवर घर बांधून राहत असल्याने त्यांना जागेचा घरपट्टा देऊन त्यांच्या नावे करण्यात यावी, आजंती पारधी बेडा यावरील मूलभूत गरजांचा प्रश्न मार्गी लावावा, अशा प्रकारे त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। जोपर्यंत आमच्या मागण्या होणार नाही, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही, मी बबन मंग्या पवार, रायनार अजंती, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ, मी आजपासून आमरण उपोषण सुरू केलेले आहे। जोपर्यंत माझ्या पूर्ण मागण्या होणार नाही तोपर्यंत माझं उपोषण सुरू केलं तरी चालेल। आज घटनेपासून वंचित राहिलेला समाज आहे। अनेक वेळा पत्र व्यवहार खूप केले आणि सगळ्याचा आश्वासन म्हणून सगळ्याचा मान ठेवला। आज शासनाने माझं एकच बोलणं आहे, शासन जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत मी इथेच राहणार, इथेच मरणार, इथेच शासनाने दाखवून देणार आणि माझी जास्त मागणी नाही आहे। जोपर्यंत फासे पारधी समाजाचा विकास होत नाही तोपर्यंत कोणत्याच जातीला आणि कोणत्याच धर्माला आमच्या एसटी आरक्षणमध्ये घुसू नये, हेच मागणी आहे माझी। आणि दुसरी मागणी आहे, माझी दुसरी मागणी आहे, आदिवासी फासे पारधी समाजाचे जे बेरोजगार आहे त्यांना बिना परीक्षा न देता त्यांना समावेश करून नोकरी देण्यात यावी। तिसरी मागणी माझी आहे, फासे पारधी समाजातला जिथं बी आहे, गावशेजी असन, टेकड्यावर असन, तिथे त्यांना पुनर्वसन करण्यात यावी आणि तसेच घरकुलाचे पट्टे देण्यात यावी। चौथी मागणी आहे, शासनाच्या जमिनीवर राहिलेल्या फासे पारधी समाजाला तिथेच घरकुल बांधून देण्यावी। पाचवी मागणी ही आहे, अजंती पारधी बेड्यावरील मूलभूत सुविधा तसेच आमची मागणी घरकुलाची आहे। आणि सहावी मागणी आहे, गट नंबर 19 मध्ये 30 वर्षापासून राहत आहे त्या जमिनीवर जमिनीचे घरकुलाचे पट्टे देण्यात यावी। तसेच स्वतंत्र फासे पारधी समाजाला शाळा देण्यात यावी। सातवी मागणी एक आहे आमच्यावाली, आमच्यावर अनेक वेळा अत्यारोप होत असते तरी आमच्या प्रत्येक फासे पारधी बेड्यावर सीसी कॅमेरे बसवावी, हेच आमची मागणी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।